नमस्कार, जय महाराष्ट्र मंडळी. मी वैशाली. मार्केट अँड मच मोर आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे. मी व्हिजिट केला आहे ॲप्रिक फॅशन इन्स्टिट्यूटला आणि या इन्स्टिट्यूटमध्ये यांच्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. पुण्यातलं हडपसरमधलं खूप मोठं फॅशन इन्स्टिट्यूट आहे, या ठिकाणी आरी वर्कचे ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस घेतले जातात. तर या ठिकाणी कशा पद्धतीने क्लास घेतले जातात, क्लासेसमध्ये काय काय शिकवलं जातं हे व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत. आणि यांनी जे इव्हेंट इथे ठेवलेला आहे तो इव्हेंट पुढे कसा होणार आहे ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि इथे जे काही स्टुडंट आहेत त्यांनासुद्धा भेटून आपण त्यांच्याकडून ॲप्रिक स्टुडिओबद्दलचा पूर्ण रिव्ह्यू आपण त्यांच्याकडून माहिती करून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. जर तुम्हाला अशा पद्धतीने या क्षेत्रामध्ये जर काही करिअर करायचं असेल आणि तुम्ही अशा प्रकारच्या क्लासेसच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता आपण सेजल मॅडमची भेट घेणार आहोत आणि यांच्या क्लासेसबद्दल पूर्ण डिटेल माहिती घेणार आहोत. नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तर मॅडम, मला बऱ्याच दिवसापासून खूप कमेंट्स होत्या की पुण्यामध्ये आरी वर्कचे क्लासेस कुठे घेतले जातात. तर मी गुगलवर सर्च केलं आणि तुमच्या क्लासेसबद्दलची माहिती मला मिळाली आणि योगायोगाने इथे इव्हेंट पण होता आणि त्यानिमित्तानं मला इथं येता आलं, तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांशी भेटता आलं. तर तुमच्या क्लासेसबद्दलची थोडीशी माहिती आमची ऑडियन्स आहेत त्यांना सांगा. क्लासेसमध्ये जे आहे आपण आरी वर्कचे क्लासेस घेतो. त्याच्यामध्ये आपण ऑनलाईन ऑफलाईन आपण दोन्ही क्लासेस घेतो. ऑनलाईन मध्ये आपण ऑल ओव्हर इंडिया मधले आपल्याकडे आहे ते जॉईंट होतात आणि ऑफलाईन मध्ये आहेत. ऑफलाईन मध्ये काही हॉस्टेलवर राहून करतात ज्यांना ऑफलाईन करायचं आहे आणि बाकीचे आपले पुण्यातले तर सगळे आहेतच. आपले हडपसर आणि चिंचवड दोन ठिकाणी ब्रांच आहे. दोन्ही ठिकाणी क्लासेस चालतात. दोन्ही ठिकाणी क्लासेस आहेत. म्हणजे तुम्ही जर पुण्यात राहत असाल, तुम्हाला हडपसर जवळ पडत असेल तर तुम्ही हडपसर इन्स्टिट्यूटला जॉईन करू शकता किंवा चिंचवड इन्स्टिट्यूट तुम्हाला जवळ पडत असेल तर तुम्ही तिकडे जॉईन करू शकता. मग किती क्लासेस बद्दलची थोडी माहिती सांगा की ड्युरेशन किती असेल, काय काय तुम्ही शिकवणार आहात क्लासेसमध्ये. आता ड्युरेशन म्हटलं तर 1.5 महिन्याचा आहे क्लास, 45 डेज. त्याच्यामध्ये संडेला सुट्टी असते आणि बाकी ऑल टाइम रेग्युलर असते. आणि डेली टायमिंग काय असतं? आणि डेली टायमिंग 2 तासाचा क्लास आहे. त्याला वेगवेगळ्या बॅचेस असतात. अच्छा. आणि किती प्रकारचं वर्क शिकवता तुम्ही? वर्क आपण बघितलं तर 80 पेक्षा जास्त आहेत स्टिचेस. आणि रेग्युलर याच्यामध्ये आहे तर वर्क कसं होतं, डिझाईन आहे तर ते चेंज होत राहतात. नवीन नवीन वर्क येतं, नवीन ट्रेंड येतो, तर त्या नवीन ट्रेंड प्रमाणे आपण त्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा वर्क ऍड करतो. म्हणजे जे बेसिक आहे ते तर शिकवताच, हो, आणि जे काही मार्केटमध्ये ट्रेंडिंग मध्ये चालू आहेत ते पण शिकवता तुम्ही. इनफॅक्ट असं आहे की आपल्याकडे आपण जे क्लास घेतो ते पूर्ण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत घेतो. आणि आपली सगळ्यात खासियत अशी आहे की आपण प्रोफेशनली काम शिकवतो. म्हणजे त्याचा अर्थच असा आहे की तुम्ही इथून बाहेर पडले की तुम्ही डायरेक्ट काम घेऊ शकता. काही काही स्टुडंट तर असे आहेत की आपण क्लास चालू असताना त्यांचे ऑर्डर्स चालू होतात. तुम्ही क्लायंटचे पण आता ब्लाऊज घेता? हो, क्लायंटचे पण ब्लाऊज घेते. ऍक्च्युली मी पण क्लास चालू असतानाच 2-4 ऑर्डर पण. अच्छा. म्हणजे क्लास सुरू असतानाही तुम्ही ऑर्डर घेतलेले आहेत? पूर्ण नॉलेज असं आहे की तुम्ही फिनिशिंग मध्ये काम करू शकता. म्हणजे जे ऍक्च्युली क्लायंटला हवं असतं, डायरेक्ट जे फिनिश प्रोडक्ट हवं असतं ते फिनिशिंग मध्ये स्टुडंट आपले काम करतात. पण क्लासेस केल्याच्या नंतर प्रत्येकाला माहिती नसतं की बिझनेस कसा करायचा, मार्केटिंग कसं करायचं, किंवा एखादं आपण डिझाईन केलं तयार तर ते समोर कस्टमरला कितीला त्याचे रेट वगैरे सांगायचे, याबद्दल तुम्ही काय म्हणजे सपोर्ट करता? ते ऍक्च्युली पूर्ण जे स्किल आहे ते आपण क्लासमध्ये मुलींना शिकवतो, लेडीजना शिकवतो. कारण काय, फक्त कुठलीही तुमची कला असो, जोपर्यंत ती लोकांसमोर दिसत नाहीये तोपर्यंत तुम्हाला त्याचं बेनिफिट नाही भेटणार. बरोबर. मग स्टुडंटला त्याचं बेनिफिट येण्यासाठी आपण त्यांना मार्केटिंगचे सगळे स्किल्स शिकवतो. फक्त मार्केटिंगचे, आता तुम्ही जर म्हणत असाल की फेसबुक आणि इन्स्टा हे तर बऱ्यापैकी सगळ्यांना येतं, पण तसं नाहीये. तुम्ही क्लायंटशी आल्यानंतर क्लायंटला कसं बोलायचंय, त्यांना रेट कसं हे करायचंय, त्यांना डिझाईन्स कसे सुचवायचे, कमी रेटमध्ये हवं असं तर ते कसं करून द्यायचंय, जास्त रेटचं हवं असं तर कसं करून द्यायचंय, बजेट प्रमाणे त्यांना कसं हे करायचं ते आपण इथे स्टुडंटना. म्हणजे थोडक्यात तुम्ही कस्टमर कसे हँडल करायचे हे सुद्धा तुम्ही क्लासेस मध्ये शिकवणार आहात. सगळा सपोर्ट तर फक्त क्लास पुरता नाहीये. बरेच स्टुडंट आहेत आपल्याकडे नंतर येतात की काही त्यांना अडचण आली, 1-2 त्यांनी क्लायंट हँडल केले किंवा असं होतंय तर त्यांना आपण पूर्ण नॉलेज देतो. आणि मॅडम, तुम्ही किती प्रकारचं वर्क शिकवता, किती टाईपचं वर्क शिकवता तुम्ही? आता जे वर्क आहे ते आपण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत पूर्ण घेतो. बेसिक मध्ये सुरुवातीला आपण थ्रेड वर्क घेतो. असं नाही की फक्त आरीचं आपण शिकवतो, कारण आजकाल काम आहे ते पूर्ण मिक्स येतं. बरोबर. तुम्ही फक्त आरीचं काम करून तुम्ही प्रोफेशनली काम नाही करू शकत. तर आपण म्हणून पहिले थ्रेड वर्क चालू करतो.
त्याच्यानंतर थ्रेडमध्ये जरीचं थ्रेड आहे, कॉटनचं थ्रेड आहे, सिल्कचं थ्रेड आहे, हे सगळे थ्रेडचं काम घेतो. मग अरी निडलची प्रॅक्टिस देतो. अरी निडल नंतर आपण सगळं मटेरियलचं काम घेतो. मटेरियलमध्ये तुम्हाला सिक्वेन्स आहे, जरदोजी आहे, कडदाना आहे आणि त्याच्यामध्ये नवीन प्रकारचं जे मटेरियल येतं सगळ्या प्रकारचं आपण मटेरियलचं काम घेतो. मग सगळं जे मिक्स आहे, मिक्स आपण डिझाईनमध्ये कन्वर्ट करतो. मग प्रत्येकाची वेगवेगळी डिझाईन बनवतो. जसं नेट कशी फिक्स करायची मग ते नेटचं वेगळं डिझाईन घेतो, मग कटवर्कचं वेगळं घेतो आणि मग आता आजकाल ते देवीचं वगैरे आलेलं आहे, मग त्याला फेस कसं करायचं आहे काय ते घेतो. ब्रायडलचं काम वेगळं घेतो. ब्रायडलमध्ये तुम्हाला डोली बनवायची आहे, मग 3D वर्क घेतो, 5D वर्क घेतो, सगळ्या प्रकारचं काम येतं. म्हणजे फ्युजन वर्क पण करतात सगळं, वेस्टर्न इंडियन दोन्ही मिक्स येतं याच्यामध्ये, सगळं काम शिकवतो आपण. म्हणजे तुमच्याकडे आलं की बाकी दुसरीकडे कुठलेही क्लासेस करायची गरज नाहीये. हा, आता हे सांगायला मला खूप आनंद होतोय. खूप वेळा असं होतं की काही स्टुडंट आलेले आहेत की काहीतरी बाहेर बेसिक क्लास केलेला आणि मग परत आपल्याकडे आलेले आहेत. त्यांना असं वाटतं की आपण पहिल्यापासून इथे जॉईन झालं असतं तर खूप बरं झालं असतं. अच्छा. आणि तुम्ही म्हटलात की ऑफलाईन ऑनलाईन क्लासेस आहेत, हे तुम्ही ऑफलाईन बद्दल सगळी माहिती दिलीत. ऑनलाईन क्लासेस तुम्ही कसे अरेंज करता मग? तर बेसिकली आपला जो ऑनलाईनचा क्लास असतो तो ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये सिलेबस सगळा सेम असतो. तर ऑनलाईनमध्ये जो आहे तो लाईव्ह क्लास असतो. लाईव्ह क्लास म्हणजे काय, ॲक्च्युली इकडून जर बघितलं तर आम्हीही काम करत असतो आणि तुम्हीही काम करत असता. आणि तुमचं जे काम आहे ते काम बघून त्याच्यामध्ये अजून तुम्हाला कुठं सुधारणा हवं आहे, जसं ऑफलाईनमध्ये आहे तसंच सेम आपण ऑनलाईनमध्ये करतो की तुम्ही कुठं चुकताय, कारण तुम्ही आमच्या समोरच काम करताय, फक्त ते कॅमेरा थ्रू करताय पण आमच्या समोरच करताय. अच्छा, म्हणजे काही फरक नाही पडत कामामध्ये काही? हा, फरक नाही पडत. आणि मग त्याच्यानंतर आपण रेकॉर्डिंग पण देतो, व्हिडिओज पाठवतो. जे काही काम शिकवले त्याचं व्हिडिओ तुम्ही नंतर घरी बघून पण काम करू शकता. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते आपण ऑनलाईन पण क्लिअर करतो. बरेच असे असतात की ऑनलाईनमध्ये आहेत की काही आउटसाईडला राहतात, त्यांना मटेरियलचं नसतं, त्यांना मटेरियलचाही सपोर्ट करतो आपण. मटेरियल सगळं इथून आपण पाठवतो त्यांना आणि कुठूनही कुठल्याही कानाकोपऱ्यातून तुम्ही करू शकता. ऑल ओव्हर इंडिया आपण हा क्लास घेतो. सगळे ऑनलाईन जॉईन करतात. ओके, म्हणजे खूप छान फॅसिलिटी आहे. तुम्हाला जर इथं येणं पॉसिबल असेल तर तुम्ही नक्कीच इथे या आणि इथे क्लास जॉईन करा, ऑफलाईन क्लास जॉईन करा. आणि तुम्हाला जर इथे येणं पॉसिबल नसेल तर भारतातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामधून तुम्ही हा क्लास जॉईन करू शकता ऑनलाईन. आणि घर बसल्या तुम्ही आरी वर्क असेल किंवा जे काही वर्कमध्ये प्रकार आहेत ते सगळे प्रकार तुम्ही घर बसल्या ट्रेंडिंगमधले प्रकार तुम्ही शिकू शकता. तर मॅडम, क्लासेसबद्दल तर तुम्ही खूप छान माहिती दिलेली आहे. तर आता आम्हाला प्रॅक्टिकली तुमचा क्लासरूम पण बघायचा आहे, तुमच्या विद्यार्थ्यांशी पण भेटायचं आहे, तर आपण भेटता येईल आम्हाला? नक्कीच नक्कीच. तर फ्रेंड्स, आता आपण ॲप्रिक डिझायनर स्टुडिओच्या क्लासरूममध्ये आलो आहोत. नमस्कार ताई. नमस्कार ताई, तुमचं ॲडमिशन इथे कधीपासून झालेलं आहे? डिसेंबरमध्ये झालं. तर तुम्ही काय काय शिकलात इथे? सगळं बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत. अच्छा, बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत. आणि सध्या काय बनवताय तुम्ही? महालक्ष्मी देवीचं. अच्छा, आणि हे कशासाठी बनवताय? ते फाईलसाठी बनवते. अच्छा, आणि हे वर्क म्हणजे कुठे वापरलं जातं हे वर्क? कशावर करू शकतो आपण? पाठीमागं वापरलं जातं. ताई, तुम्ही आत्तापर्यंत इथे जे जे काही शिकलात ते तुम्ही मला दाखवू शकता? हो. ओके, ठीक. फाईल आणली सोबत. हे बेसिक आहे. ओके, आणि हे अशा पद्धतीने सगळ्यांना शिकवलं जातं इथे. फ्रंट, बॅक आणि स्लीव्जवरचं आहे डिझाईन. अरे वा, मस्त. आणि इथे कुठल्या कुठल्या प्रकारचं वर्क शिकवलं जातं मग तुम्हाला? एम्ब्रॉयडरी, अच्छा, थ्रेड वर्क आहे. अच्छा, मटेरियल यूज करून अशा पद्धतीने सगळं. अच्छा, हे आपण डिझाईन मध्ये वापरू शकतो. कुठेही वापरू शकतो आपल्या पद्धतीने. अच्छा, हे कसलं वर्क आहे? हे पण टिकलीचंच वर्क आहे. अच्छा, हां, थोडंसं फॅन्सी दिसते, वेगळं दिसते काहीतरी. म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळं इन्स्टिट्यूट आहे. तुम्हाला नवीन शिकायला मिळतं. ओके. नेट तुम्ही स्वतः बनवलेला आहे ब्लाउज पीसवर. म्हणजे कमी कालावधीमध्ये तुम्ही पुष्कळ शिकलं इथे. समाधानी आहात? हो. एकाच महिन्यामध्ये एवढं शिकलात? अरे वा, मस्त. म्हणजे इथे 1-2 महिन्यामध्ये परफेक्ट स्टुडंट तयार होतो. ताई, तुम्ही कधी जॉईन झालात क्लास? जानेवारीमध्ये. आणि आपलं नाव काय? ज्योती. प्रॉपर इथलेच आहेत तुम्ही? हो. ओके. आणि मला वाटतं सगळ्यांना महालक्ष्मीचा डिझाईन दिलेला आहे. म्हणजे एकदम सोप्या पद्धतीनं शिकवलं जातं इथे. समजतं सगळ्यांना? व्यवस्थित शिकवलं जातं. अच्छा, तुम्हाला काही अडचणी असतील तर सॉल्व्ह केल्या जातात इथे? सोप्या पद्धतीने शिकवलं जातं, कारण प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीनं थोडंसं बरं पडतं शिकवायला. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्ही काय काय शिकलात ॲप्रिकमध्ये? मी बीड्स वर्क, पाईप वर्क, स्कर्ट वर्क, कडदाना, ओके, हे आता महालक्ष्मीचं डिझाईन
बेसिकली मला सांगा वर्कमध्ये किती प्रकार असतात? तसे भरपूर प्रकार आहेत. भरपूर प्रकार आहेत. आणि हो. ॲप्रिकमध्ये कुठले कुठले शिकवले जातात? सर्व. आणि तुम्ही कधीपासून क्लास जॉईन केला? जानेवारीच्या बॅचचे आहात तुम्ही. नमस्कार ताई. नमस्कार. कुठून आलात क्लासेससाठी? मी शेवाळवाडी. शेवाळवाडीवरून. आणि काय शिकलात आज? काय बनवलंय तुम्ही? आज हे स्लीवची डिझाईन आहे. अच्छा. त्यामध्ये सगळ्या टाईपचे वर्क आहे. ओके. हा लोड आहे हम्म. आणि हे जरीचं वर्क परत ओके. नाही का हे वॉटर स्टिच आहे. आणि हे थोडंसं नेट टाईप दिसतं, हे काय आहे? हा फलिसा. फलिसा. अच्छा, म्हणजे थोडंसं काहीतरी युनिक वेगळं आणि वाटते हे तुमच्याकडचे sequence पॅटर्न. म्हणजे ह्याच्यामध्ये ऑल टाईपची डिझाईन आहे. म्हणजे फलिसा, सिक्वेन्स, बीड्स चे यूज करून. आणि हे लटकन आहे. हो, लटकन हे स्वतः तुम्ही बनवलेले आहेत. ओके. गोटापट्टीचं वर्क खूप फेमस आहे. हे नेहमी क्रेज असतं बायकांमध्ये गोटापट्टी वर्कचं, आणि हे स्वतः तुम्ही बनवलेलं आहे. नमस्कार ताई. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव प्रियंका विवेक चौधरी. ओके. मी नायगाववरून येते. अच्छा. मला इथं बरेच स्टुडंट दिसले तुमच्यासारखे महालक्ष्मीचं वर्क करताना, आणि मला वाटतं सगळेच हॅप्पी आहेत इथे क्लास लावून. तुम्ही ॲप्रिकलाच का चॉईस केलं तिथे क्लास करण्यासाठी? ॲप्रिकमध्ये जास्त म्हणजे शिकवलं पण छान जातं, प्लस फिनिशिंगवर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं जातं. अच्छा. फिनिशिंग जेव्हा छान येते तर ब्लाऊजला लुक पण येतं. राईट. मग ते त्यांची स्ट्रॅटजी की फिनिशिंग चांगली आलीच पाहिजे. मॅडम सारख्या बोलतात फिनिशिंगवर लक्ष द्या, फिनिशिंगवर लक्ष द्या. अच्छा. हां, म्हणजे लक्ष जास्त देतात वर्क करण्याकडे, शिकवण्याकडे. ताई, हे स्वतः तुम्ही बनवलेलं डिझाईन आहे? हो. अच्छा. कसली डिझाइन म्हणता त्याला? सिक्वेन्स डिझाईन आहे. ओके. बटरफ्लाय बनवले सिक्वेन्समध्ये. त्यात भरपूर सारे प्रकार आहेत. तिथे फ्रेंच नॉट, इथे कटोरीचं आहे, शुगर बीट्स टाकलेत. आमचे ऑडियन्स आहेत, त्यांना वर्क शिकण्याची खूप इच्छा आहे, तशा कमेंट्स आहेत, तर तुम्ही आमच्या ऑडियन्सला काय सांगाल ॲप्रिकबद्दल? ॲप्रिक तुम्ही नक्कीच जॉईन करा. इथे जास्त भर फिनिशिंगवर दिला जातो. जसं फिनिशिंग चांगलं येईल तसं तुम्हाला ऑर्डर पण जास्त प्रमाणात येतील. बरोबर. आणि मग कस्टमर सॅटिस्फाय झालं तर ते जास्त घेऊन पण येणार ऑर्डर. बरोबर. त्याच्यामुळं फिनिशिंगसाठी ॲप्रिक जॉईन करा. हॅलो ताई. हॅलो. तुम्ही तर एकदम वेगळं डिझाईन बनवताय. हो. कसल्या प्रकारचं डिझाईन आहे हे? कटवर्क आहे हे. कटवर्क. हा, अच्छा. याच्यामध्ये मर्कन केलेलं आहे, बिट्सचं काम केलेलं आहे, लूज नॉट, फ्रेंच नॉट आहे. अच्छा. सिल्कचं पण काम आहे, जरीचं पण काम आहे. अच्छा. सगळ्या प्रकारचं वर्क हा, एकत्र केले सगळं, तुम्ही. हा, थोडं फ्युजन वर्क म्हणता येईल आपल्याला याला. अच्छा. तुम्ही इथे क्लास लावलाय, बरोबर आहे. तुम्ही आवड म्हणून क्लास करताय तुमच्या स्वतःसाठी का प्रोफेशनल करताय तुम्ही? प्रोफेशनल पण आणि आवड पण दोन्ही पण आहे. अच्छा. दोन्ही पण आहे. तुमच्या आवडीला प्रोफेशन बनवायचंय तुम्हाला, तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. होणार आहे ओके. म्हणजे तुम्ही आता याच्यातच करिअर करणार आहात. याच्यातच. वुमन्स डेच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. तुम्ही आज झालेले स्टुडंट आहेत, क्लास झालेले आहेत, काही क्लास चालू आहेत ते आहेत. तर सगळ्यांना मी सांगितलं की आपल्याकडे वुमन्स डेचा असा कार्यक्रम करायचा आहे. तर मला काही स्टुडंटनी विचारलं आमचा काय रोल असणार आहे. ज्यांचा क्लास चालू आहे त्यांनी विचारलं की आमचा काय रोल असणार आहे मॅडम, आम्ही यायचे पण आम्हाला काय हे होणार आहे. म्हटलं तुम्ही या, आल्यानंतर तुम्हाला कळेल, पण नक्कीच तुम्ही रिकामं जाणार नाही आहे इथून. तुम्ही भरपूर काही घेऊन जाणार आहे. नवीन स्टुडंट पण घेऊन जाणार आहेत आणि झालेले स्टुडंट पण भरपूर इथून घेऊन जाणार आहेत. तर मला असं सांगायचं होतं की आता जे आहे ते खूप काळ चेंज होतोय. तो तुम्हाला सांगून चेंज होतोय का? जसं पूर्वी असायचं की बायका घरात असायच्या, मग नंतर हळूहळू शिक्षण हे झालं, मग परत मुलींचे शिक्षण वाढले. जेव्हा फॅशन डिझायनिंग करायचं तेव्हा हा विचारच खूप घरात लोकांच्या हे नव्हता की अरे फॅशन डिझायनिंग नको, बरोबर आहे, मग मुली बाहेर जाणार हे येणार. मग त्यातून थोडंसं स्ट्रगल करून घरात समजावून सांगून की हट्टानी नाही करायचं करून बाहेर. पण असा काळ बदलत गेलाय हळूहळू, बरोबर आहे. पण आता लेडीजला भरपूर चान्स मिळालाय की बायकांना जर साडी नेसायची असेल तर ती साडी आपण नेसताना 100 वेळा विचार करतो, ही मी साडी आधी कधी नेसली आहे, आधी किती वेळा घातली आहे, परत मला रिपीट घालायची आहे की नाही घालायची आहे, तिथले लोक येणारे जे आहेत ते त्यांनी ही साडी आधी बघितली आहे का, बरोबर आहे, हा विचार येतो. बरं, साडी एकच असते का की आपण नेसली की काम झालं? साडी नेसली की बरोबर त्याच्यासोबत सगळंच लागतं, आपल्याला मॅचिंग लागतं, सगळं लागतं. पूर्वी काय असायचं, एक साडी घातली, ब्लाऊज कुठलाही घातला 2x2चे ब्लाऊज असायचे. आज 2x2च्या ब्लाऊजकडे कुणी बघतही नाही. म्हणजे मी बुटीक चालवते तर मला माहिती आहे की जर हे ब्लाऊज शिवायला आले 2x2चा, मला अगदी 2 वर्षातून एखादा येतो, अगदी 2 वर्षातून एखादा. मग नंतर काय व्हायचं की साड्यांमध्ये मॅचिंग यायचे पीस, साड्यांमध्ये मॅचिंग यायचे आणि तुम्ही मग मॅचिंग वापरायला चालू केली. आता काय झालं, आता मॅचिंग पण नको आहे. आता काय झालं, आता कॉन्ट्रास्ट वापरायला लागले.
मग नंतर काय झालं की आता लग्न आहे, मग आता वर्कचे मग थोडे थोडे आले की चला नवरा नवरीला आहे की आपण वर्कचे हे करू. आता नवरी सोडून बाकीचे सगळे पण घालतात आणि जास्त घालतात, म्हणजे सगळे घालतात. म्हणजे ॲक्च्युली मला सांगायचं की हा काळ चेंज होतोय ना, तर पुढेही काळ तो चेंज होणारच आहे, हा काय थांबणारा नाही आहे. पण पुढचा जो काही काळ चेंज होणार आहे तो आपल्याला आता माहिती आहे काय, माहिती आहे का? तर तुम्हाला आपसुकच तो चेंज होतो तुमच्या न कळतपणे. पण तुम्ही ॲज अ डिझायनर तुम्हाला हे तुम्ही कायम माइंडमध्ये तुमच्या डोक्यात राहिलं पाहिजे की आज मी जे वापरतीये तर उद्या मला काय वापरायला आवडेल. तुम्ही एक स्वतः बिझनेस वुमन होणार आहात, झालेल्या आहात काही जणांना अजून करायचं आहे. तर प्रत्येक वेळेस क्लायंटला पुढून जाताना पुढच्या वेळेस तुमच्याकडे येण्यासाठी तुम्ही काय करू शकाल हे तुम्ही विचार करा. आणखीन काय करू शकता, क्लायंटला तुम्हाला रिकामं पाठवायचं नाही आहे, क्लायंट जाताना तुम्हाला परत क्लायंट यायला हवं आहे, तर आणखीन काय करू शकता. क्लायंटला ट्रेंड जो आहे तो तुम्ही डोक्यात घालू शकता. तुम्ही डिझायनर आहात तर तुम्हाला अपडेट राहणं तेवढंच गरजेचं आहे की मार्केटमध्ये नवीन काय चालू आहे आणि मार्केटमध्ये येण्याच्या आधी आपण लोकांना काय देऊ शकतो. ठीक है, अभी जो सब लोग बहुत ज़्यादा वेट कर रहे हैं कि सबके हाथ में सर्टिफिकेट आ जाए. अश्विनी, मला वाटलं नव्हतं की मला नाही का एवढं फिनिशिंगमध्ये वगैरे जमेल, पण केलं ट्राय. सरांनी मॅडमनी खूप सपोर्ट केला, जिथं चुकल तिथं सांगितलं. मी असे बोलले नाही की नाही का येत नाही जाऊ द्या, त्यांनी लक्ष देऊन शिकवलं, त्यामुळे आले. ब्लाऊज तुम्ही केलंय? हो. बघू. छान, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. वाटत नव्हतं की खरंच हे वर्क जमेल, पण आता खूप छान फिनिशिंग वगैरे येते आणि आता मी क्लास पण घेते. थँक्यू सो मच. क्लास घेता तुम्ही? खूप छान. इथं आल्यानंतर असं वाटलं नव्हतं की आपण सुद्धा काहीतरी करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे इथं आल्या आवडली ती म्हणजे मॅडमची. मॅडम अशा बोलायच्या की पॉझिटिव्ह विचार करायचा, निगेटिव्ह हा विचार कधीच मनात आणायचा नाही. ती गोष्ट आवडली म्हणून इथं पुढे क्लास केला. आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे सरांनी खूप सपोर्ट केला आणि मॅडमनीही केला. सर असं कधीच बोलत नव्हते, आम्ही मनात काही असेल ते सरांशी शेअर करू शकतो, ते पण आपल्या भाषेत. आणि कधी कधी असं वाटायचं की सर हिंदीतून बोलतात मग आपल्याला समजणार नाही, पण सरांनी इतकं समजून घेतलं आणि मॅडमनी खूप सपोर्ट केला. थँक्यू. मेरा हस्बैंड भी माने नहीं थे इधर आने के लिए, मत करो क्या ज़रूरत है, मत करो ऐसा. मैंने जिद करके आ गई. बच्चे स्कूल जाने के बाद कुछ काम नहीं होता है, करूँगी थोड़ा मेरा ही करूँगी, बाहर का नहीं करूँगी. इधर आने के बाद सीखा, सर ने बहुत अच्छा सिखाया. सर को है ना हम निचोड़े हैं, वो सिखाओ ये सिखाओ, वो उनको छोड़े ही नहीं हम, वो अच्छे से सिखाए हैं सर भी. अभी कर सकती हूँ, मुझे अभी बाहर का भी करना है ऐसा मन है, करूँगी. सीखा है तो इतना सीखा है तो करना है ऐसा. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. थँक्यू. मग त्या क्लासमध्ये सगळ्यात पहिली जी मी बॅग शिवली त्याच्यावरती त्या मॅमला मी सांगितलं होतं की माझं आरीवर्क झालेलं आहे. मग त्या म्हटलं तुझ्या प्रत्येक गोष्टीवर तुझं वर्क दिसलं पाहिजे. तर पूर्ण क्लासमध्ये माझ्या एकटीचंच होतं की त्याच्यावर मी रेनबो केला होता. तर ते मला खूप भारी वाटलं की मला सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी मी केलं. थँक्यू. ओके. याच आशेने आलं होतं की इथं आल्यानंतर आम्ही काहीतरी करू शकतो आणि ते आम्ही केले. आमच्या प्रत्येक सक्सेसमागं फक्त ॲप्रिक अँड हात आहे. मॅडमनी आणि सरांनी आम्हाला खूप छान सपोर्ट केला आणि त्यानुसार आम्ही खूप ऑर्डर घेतल्या. माझा आता क्लास झालेला 1 वर्ष कंप्लीट झालं, त्याच्यामध्ये मी 25 ऑर्डर कंप्लीट केल्या आणि अजूनही भरपूर ऑर्डर आहे. त्याच्यासाठी मला म्हणजे इथलं कोणी विचारलं की तुम्ही कुठं शिकलात, इतकं छान कुठून शिकलात, तर मी फक्त ॲप्रिकचंच नाव सांगते. थँक्यू. त्या गॅपनंतर मी आरी वर्क शिकले. आता ह्याच्यामुळं मी घरात एक स्वतः इंडिपेंडंट बनवू शकते. मी आता बरेच घरातले पहिले 5-6 ब्लाऊज केले छोटे छोटे डिझाईन करून. नंतर माझं शॉप आहे म्हणजे जावेचं, तिथेच लावलेले होते ब्लाऊज. त्याच्यावरनं सगळ्यांनी बघून मला ऑर्डर द्यायला सुरुवात केली. परत मी छोट्या मुलींचे घागरे पण बनवले, ते पण सगळ्यांना खूप आवडतात आणि असे ऑर्डर येतात. मॅमची एक होमवर्क द्यायची पद्धत होती, त्याच्यामुळे मी खूप फिनिशिंग केलं आणि छान शिकले. सरांनी पण बरंच शिकवलं छान. थँक्यू फॉर मॅम. आणि मी इथं आल्यावरती मला काहीच येत नव्हतं. आल्यानंतर थोड्या दिवसांनी सुरुवात झाल्यानंतर खूप छान शिकवल्यानंतर यायला लागलं आणि सरांनी पण खूप छान शिकवलं, मॅडमनी छान सपोर्ट केला, त्यामुळे यायला लागलं. थँक्यू. काहीतरी जमेल, इथले डिझाईन्स वगैरे बघून सुद्धा वाटलं नव्हतं, पण आता स्वतः मी पण असं बनवलेलं आहे ब्लाऊज. आता वाटतं की काही पण बनवू शकतो, कन्फ्युजन नाही आहे कशामध्ये. कुठलीही डिझाईन कोणी दाखवली तरी बनवू शकतो, काहीच कन्फ्युजन नाही आहे कशामध्येच.
आता काय प्लॅन आहे तुमचं? आता ऑर्डर्स आले तर करायच्या, सुरुवात करायची. ओके, ऑल द व्हेरी बेस्ट. फ्रेंड्स, आपण ॲप्रिकचे जे स्टुडंट आहेत ज्यांचा क्लास सुरू होता त्या स्टुडंटचा पण आपण रिव्ह्यू घेतलेला आहे आणि आता हे पासआउट झालेले विद्यार्थी आहेत, स्टुडंट आहेत. आता आपण त्यांचा रिव्ह्यू घेऊ. इथे भरपूर आहेत, त्यांना सर्टिफिकेट पण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. मॅडम आहेत. मॅडम, तुम्ही काय सांगाल ॲप्रिक डिझायनर स्टुडिओबद्दल? क्लास खूप छान आहे, इन्स्टिट्यूट म्हणजे. ओके. खूप छान सगळे शिकवतात. सरांनी पण मला सुरुवातीला येत नव्हतं, सुई पण पकडायला येत नाही, पण प्रॅक्टिस करून करून छान सगळं जमलेलं आहे. अच्छा, तुम्ही आता स्वतः करू शकता? स्वतः करू शकतो. छोटी डिझाइन, मोठी डिझाइन, पेपर वर्क सगळं करू शकतो. का नाम? भव्या शेट्टी. ओके, आपने पूरा कोर्स किया इधर? हाँ. सेटिस्फाइड हो आप? हाँ. अच्छा, अच्छे से बना लेते हो डिज़ाइन वगैरह? हाँ, बना लेते. आप प्रोफेशनल सीखा है या पर्सनल सीखा है? नहीं, इधर आके प्रोफेशनल सीखा है. तो आप सॅटिस्फाईड हो? हाँ. ताई, तुम्ही किती दिवसाचा कोर्स केलेला आहे इथे? मी 3 महिन्यांचा क्लास. 3 महिन्याचा मास्टर क्लास झालेला आहे तुमचा. तुम्हाला सगळ्या प्रकारचे इथं वर्क शिकवलेलं आहे. अच्छा, तुम्ही काही वर्क बनवलेला आहे का? हो. अच्छा, हे बघू शकता. ओके. तुम्ही क्लायंटचे पण आता ब्लाऊज घेता? हो, क्लायंटचे पण ब्लाऊज घेते. ॲक्च्युली मी पण क्लास चालू असतानाच 2-4 ऑर्डर पण. अच्छा, म्हणजे क्लास सुरू असतानाही तुम्ही ऑर्डर घेतलेले आहे? हो, म्हणजे क्लास 1.5-2 महिने झाल्यानंतर ऑर्डर घ्यायला चालू केली. म्हणजे क्लास सुरू असताना तुम्ही फीस वसूल केलेली आहे? पूर्ण फीस वसूल नाही झाली, पण झाली बऱ्यापैकी. अच्छा, म्हणजे तुमचं फिनिशिंग तरी छान झालं त्याच्यामुळे? हो. ओके, तुम्ही सॅटिस्फाईड आहात? हो. काय सांगाल आमच्या ऑडियन्सला? ॲक्च्युली हा म्हणजे क्लास खूप छान आहे आणि इथं मॅम झाल्या, सर झालं, खूप छान शिकवतात आणि शिकवण्याची पद्धत म्हणजे बेसिक टू ॲडव्हान्स क्लास असल्यामुळं पूर्ण शिकवलं जातं. जसं की बीट्स वर्क असेल, जरदोसी वर्क असेल, थ्रेड वर्क असेल, खूप छान शिकवलं जातं. आणि मेन म्हणजे जे आमचे सर आहेत त्यांनी खूप छान शिकवलं मला. म्हणजे जे सध्या मार्केटमध्ये ट्रेंड आहे ते सगळं ट्रेंडी वर्क तुम्हाला जमतं? शिकवलं. हो, सगळे ट्रेंडिंग ब्लाऊज तुम्ही करू शकता आता कॉन्फिडन्सने आणि कस्टमरची ऑर्डर पण घेऊ शकता. ओके. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण ॲप्रिक फॅशन इन्स्टिट्यूटबद्दलची पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. इथल्या स्टुडंटला आपण भेटलो आहोत, त्यांचे रिव्ह्यू घेतलो आहोत आणि सोबतच इथे कशा प्रकारे वर्क शिकवलं जातं, ऑनलाईन ऑफलाईन, त्याच्यामध्ये काय काय प्रकार शिकवले जातात, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि मला तर वाटतं आपल्या चॅनलवर बरेचसे असे व्हिडिओज आहेत, तुम्हाला आरी वर्कचे असतील किंवा डिझायनर ब्लाउजेसचे मी व्हिडिओ तुम्हाला दाखवले. मात्र या ठिकाणचं जे काम आहे किंवा जे मटेरियल वापरलेलं आहे, यांच्या डिझाईन ज्या आहेत, यांचं काम करण्याची जी पद्धत आहे, मला थोडीशी युनिक वाटली, सगळ्यांपेक्षा वेगळी वाटली आणि काहीतरी डिफरन्स आहे यांच्यामध्ये आणि इतरांमध्ये. आणि तुम्हाला जर असा काही क्लास करायचा असेल, क्लासच्या शोधात असाल, तुम्हाला अशा प्रकारचे काही करिअर करायचं असेल तुमच्या आवडीचं, तर तुम्ही या इन्स्टिट्यूटला नक्की एकदा व्हिजिट करा. आणि व्हिजिट करणं जर तुम्हाला पॉसिबल नसेल तर स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवर कॉल करा आणि यांचा ऑनलाईनचा जो क्लास आहे तो जॉईन करा आणि मस्त तुम्ही तुमचा छान बिझनेस स्टार्ट करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील आम्हाला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा.